श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आत्ताची एनर्जी आपण चेक करणार आहे. ती कन्या राशीसाठी नाहीये, तुळ राशीसाठी आहे. तुळ राशीसाठी ही आपली एनर्जी चेक करणार आहोत, की आपल्यामध्ये कोणता बदल होतोय, कोणत्या गोष्टी घडत आहेत आणि आपल्यामध्ये कोणत्या सिक्रेट आहे किंवा कोणत्या गोष्टी या आठवड्यामध्ये चेंज होताना दिसत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुळ राशीसाठी कोणता बदल आहे? श्री स्वामी समर्थ. बघा, महत्त्वाचं तर तुमच्या आयुष्यामध्ये जर काय आता ह्या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी होणार असतील, घडत असतील, तर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये राहायचं आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल, आपल्या मनासारखी घडत नसेल, तर तुम्हाला त्यावर इतका विचार करायचा नाहीये. त्यावरती तुम्हाला इतका विचार करायचा नाहीये, जेणेकरून तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येईल. मला असं वाटतंय, की ज्या गोष्टी तुम्हाला मिळतायत त्या स्वीकारा. कारण त्या परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि त्याचा स्वीकार करायचा आहे. जर एखादी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांच्या मर्जीने घडत असेल, तर ते मान्य करून घ्यायचं आहे, की हे माझ्यासाठी आहे आणि परमेश्वराने हे माझ्यासाठी ठेवलं होतं आणि हे माझंच आहे असं तुम्हाला मान्य करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ पहिला तर तुमच्यासाठी हा मेसेज आहे. आता दुसरा मेसेज तुमच्यासाठी काय आहे या आठवड्यासाठी हे आपण चेक करूयात. बघा, लव्ह रिलेशनसाठी जर हा आठवडा म्हणला तर एक नंबर आहे, चांगला आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही लव्ह रिलेशनच्या थ्रू कोणत्या गोष्टी करणार असाल तर नक्कीच करा. आणि एखादा प्रपोज असेल किंवा तुमच्याकडे एखादा प्रपोज येणार असेल किंवा तुम्ही कुणाला तरी प्रपोज करत असेल किंवा तुमच्या पार्टनर तुमच्यामध्ये वादविवाद झालेला दिसत असेल तर ते जुळताना दिसत आहे. एखाद्या समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला कमिटमेंट आली नसेल किंवा मेसेज आले नसेल, कॉल आला नसेल तर या आठवड्यात येताना दिसतो आहे. तुमच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे. समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे. लव्ह रिलेशनसाठी हा आठवडा उत्तम आहे, चांगला आहे. आणि प्रेग्नन्सीसाठी कुणाला आय-व्ही-एफ करायचं असेल, तुम्ही ट्रीटमेंट नवीन घ्यायला जात असेल किंवा तुमच्यामध्ये बदल घडायचा असेल, तर लव्ह रिलेशनसाठी सुद्धा हा आठवडा प्रेग्नन्सीसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे आणि प्रेग्नन्सी नॉर्मल नॅचरली प्रेग्नन्सी जर व्हायची असेल किंवा तुम्ही त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेत असाल किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायची आहे, हे वाट बघत असाल, तर या आठवड्यामध्ये तो दिवस चांगला आहे आणि ते होताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये काही गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह घडताना दिसत आहेत. पण जे होईल ते स्वीकारायला शिका. हे पण त्यात मेसेज आहे, की तुम्हाला जे होईल ते स्वीकारायचं आहे. चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, हे देवाच्या मर्जीने आपल्यापर्यंत आलेलं आहे. हे देखील तितकं सत्य आहे. मान्य आहे, की तुम्ही त्याच्यावरती कष्ट करताय किंवा आज या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती वर्क करायला लागत आहे. कष्ट करताय, मेहनत करताय, तरी सुद्धा तुमचं काम सफल होत नसेल किंवा तुम्हाला त्यातून वेळ मिळत नसेल किंवा मनाला कुठेतरी खंत असेल, की मी इतकं करून मला कष्टाला यश नाहीये किंवा जे हवं ते मला मिळत नाहीये. पण हे जर उलट्या पद्धतीने तुम्ही विचार केला, जाऊ दे, मी इतकं कष्ट करून ते माझ्या नशिबात नसेल, देवाच्या मनात असेल, की मला दुसरंच काहीतरी द्यायचं आहे. तर ह्या अशाच संदर्भात तुम्ही जर गोष्टींनी विचार जर केला, तर आयुष्य जगण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आणि आयुष्यात आपण सकारात्मक जर विचार केला ह्या पद्धतीने, तर कदाचित आयुष्य जगायला खूप सोपं होऊन जातं. जे मिळतंय, जे आहे ते स्वीकारायला शिका. कारण हेच गोष्ट कोणाकोणाला नशिबात मिळत नाही. जे एखाद्याच्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळतं. हे नक्कीच आहे. आपल्यापेक्षा वरती जे चांगली लोकं असतात त्यांना कधी बघायचं नाही. आपल्यापेक्षा कमी जी लोकं असतात त्यांना कायम बघायचं. कारण त्यांच्याकडे नाही ते आपल्याकडे आज आहे. याचं समाधान कुठेतरी मनाला असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आयुष्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये तुमच्या थोडंसं कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित नाहीये. कोणीतरी निंदा करतंय, माझी चेष्टा करतंय, माझी मस्करी करतंय किंवा मला कमी समजतंय, मला कमी लेखतंय. अशा काही गोष्टी या आठवड्यामध्ये घडताना दिसतायत. तुम्हाला टॉर्चर होतंय, कुणीतरी तुम्हाला नावं ठेवतंय, तुमचा निंदक आहे तुमच्या पाठीमागे. तुम्ही पुढे गेल्यानंतर पाठीमागे नावं ठेवणारी लोकं जी आहेत, ती संख्या या आठवड्यामध्ये जास्त वाढेल किंवा जास्त आहे ती तुमच्यापर्यंत तुम्हाला सगळं दिसतंय, कळतंय. पण हे सगळी लोकं जी आहेत तुमच्या पाठीमागे निंदा करताना जास्त दिसत आहेत आणि ते पण घडतंय. लव्ह रिलेशन मगाशी पण आलेले आहे आणि आता पण आलेलं आहे. लव्ह रिलेशन स्ट्रॉंग आहे तुमचं. या आठवड्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या तुमच्या चांगल्या घडताना दिसतील. मगाशीच मी सांगितलं तुमच्यात जर वादविवाद असेल, काय असेल तर एंजल्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट देत आहेत, गाईडन्स करत आहेत, तुमच्यामध्ये बदल घडत आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या सकारात्मक घडत आहेत आणि जर ह्या सगळ्या गोष्टी घडायची वेळ जी आहे,
की आठवड्यातल्या 3 दिवसात ते 6 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल. तर काही गोष्टी पॉझिटिव्ह घडताना दिसत नाहीत. लव्ह रिलेशन ह्या एनर्जीमध्ये स्ट्रॉंग आलेलं आहे. त्यामुळे मी लव्ह रिलेशनचं डेक घेतलेले आहे, की त्या एनर्जीमधून तुमच्यामध्ये काय बदल दिसत आहेत किंवा काय घडतं आहे. हे बघूयात लव्ह रिलेशनच्या थ्रू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बघा, इंट्युशन्स येत असतील तुम्हाला. तुमच्या पार्टनरच्या काही इंट्युशन्स तुम्हाला येत असतील. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कोणत्याही इंट्युशन्स येत असतील, तुम्हाला येत असतील पर्सनली, तर समजून जा की तुमच्या पार्टनरला सुद्धा त्या फिलिंग येत आहेत, इंट्युशन्स येत आहेत. आणि खरंच जर हे तुमच्यामध्ये घडत असेल, तर नक्कीच तुम्ही लाईफटाईमचे कनेक्शन आहे. तुमचं लाईफटाईमचं बॉन्डिंग आहे. कनेक्शन तुमचं चांगलं आहे. सोल पर्सन तुम्ही आहे. हे सांगण्याचा प्रयत्न आहे, की तुम्ही वाद घालून काही जरी होऊन काही उपयोग नाही. हे देवानं बांधलेलं गाठ आहे आणि देवाने एंजल्स जे आहेत, ते तुम्हाला सपोर्ट करताना दिसत आहेत. देवाची भेट आहे जी तुमच्यामध्ये आहे. दुसरं असं आहे, की तुम्हाला जर एखादी इंट्युशन्स येत असतील, की आज ती व्यक्ती जेवली असेल का? किंवा ती व्यक्ती माझी आठवण काढत असेल का? किंवा मला त्या व्यक्तीचा जो मेसेज आले. हे इंट्युशन्स येणे सुद्धा तुमच्या पार्टनरचे इंट्युशन्स तुम्हाला येत आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. तर हेच क्रिया तिकडे सुद्धा घडत असते. त्यामुळे तुमचं सोल पर्सन आहे. दोघांमध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. एंजल्स आले त्यामुळे मी एंजल्सचं कार्ड घेते आहे. एंजल्स तुम्हाला काय गाईडन्स देताना दिसत आहे. हे आपण बघूयात, की त्यांच्याकडून तुम्हाला मेसेज काय आहे आणि कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. बघा, हसत-खेळत मजेत राहायचं आहे आयुष्याला. जे चांगलं आहे ते हॅपीनेस पाहिजे, चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत. जे घडायचंय ते घडणार आहे. ते परमेश्वराने किंवा परीचे सांगणे किंवा एंजल्स जे आहेत त्यांचे सांगणे तुमच्यासाठी हेच आहे, की हसत-खेळत मजेत राहायचं आहे. जे घडायचं आहे ते घडणार आहे आणि त्याची भागीदारी मी आहे. मी तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडवून आणणार आहे. आणि ते करण्यासाठी मी स्वतः संयम आहे किंवा मी साक्ष आहे त्या गोष्टीसाठी, असं तुम्हाला परीचं सांगणं आहे किंवा एंजल्स जे असतात आपल्या आयुष्यामध्ये, त्यांचं सांगणं तुम्हाला आहे. तर आताची जी एनर्जी चेक करणार आहे ती गणपती बाप्पांच्या डेकमधून आहे. बाप्पांचा संदेश, बाप्पांचा मेसेज तुमच्यासाठी काय आहे, हे आपण चेक करूया. डिलीट करायचं आहे आयुष्यात ज्या नकारात्मक, चांगल्या काहीही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू दे, त्या सगळ्या डिलीट करत राहायचं आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडत घेत राहायचं आहे. ह्यासाठी मी सांगत नाहीये, की प्रत्येक डेट घेऊन वेगळं-वेगळं खेळत बसायचं असं नाही. ह्यातून काय येतंय, काय फॉलो करायचं आहे, काय गोष्टी उपाय आहेत, ते मी तुम्हाला सांगते आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे. तरच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. हां, ताईंनी सांगितलंय आता बदल घडणार आहे. असं नाही. बदल घडणार आहे, पण तो कधी? जेव्हा ह्या गोष्टी फॉलो होतील तेव्हा. हे पण तितकंच सत्य आहे. श्रीकृष्णांच्या डेकमधून कोणत्या देवतेचा मेसेज तुमच्यासाठी आहे? वॉव! मला तर हे कार्ड खूप आवडतं. द सन, सूर्यदेवतेचं कार्ड आहे. जर तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही, प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नसेल किंवा पुरुष तत्वामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा स्त्री तत्वामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ह्या आठवड्यामध्ये ते तुम्हाला सिक्रेट काहीतरी समजताना दिसतंय किंवा काय गोष्टी तुमच्यामध्ये घडतात हे सुद्धा दिसतंय. हे 7 दिवस तुमच्यासाठी चांगले जाणार आहेत, पॉझिटिव्ह जाणार आहेत. यश तुमच्या पायथ्याशी आहे आणि सत्य, असत्य ह्या सगळ्यातल्या गोष्ट तुम्हाला कळताना दिसत आहे. आनंद या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडताना दिसत आहेत. चांगल्या सकारात्मक गोष्टी तुम्हाला कळतील, बघायला मिळतील, जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या. गणपती बाप्पा काय सांगत आहे, एंजल्स तुम्हाला काय सांगत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडणार आहे. आणि ही डेट जी आहे ती अमावस्येची आणि पौर्णिमेचा काळ दर्शवते आणि तुमच्यामध्ये कोणता बदल घडणार आहे किंवा काय घडतंय का, हे बघण्याची डेट आहे ती ही आहे. पौर्णिमेचा, अमावस्येचा कोणता संदेश आहे तुमच्यासाठी ते आपण बघूया. शाईन करायचं आहे. शाईन आहे, आयुष्याला एक चमक आहे, एक उजाळा आहे, एक नवीन आयुष्य आहे, नवीन चॅप्टर सुरू होणार आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करताना दिसत आहेत. एक उजेड, एक तेजाचा किरण तुमच्या आयुष्यात एंट्री करताना दिसत आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य सकारात्मक बदलून जाईल. अशी एक पॉवर तुमच्या आयुष्यामध्ये येईल, असा एक चमत्कार तुमच्यामध्ये घडेल, जेणेकरून तुमचं भविष्य सगळं बदलून जाईल. आणि ते किती काळ आहे, किती दिवसात बदलेल, हे आपण चेक करूयात. ओके. बघा, वेळ आली तर उद्या सुद्धा होऊ शकतं.
कारण देवतेचा आशीर्वाद जर परफेक्ट एंजल्स आपल्याला परफेक्ट गाईडन्स देत असतील, परफेक्ट आपण राहत असेल, परफेक्ट आपण सगळ्या गोष्टी फॉलो करत असेल, देवाचे नामस्मरण करत असेल, आपली वेळ योग्य असेल, तर ते तुम्हाला आज हवं असेल किंवा आज तुमच्या मनात आलं तर ते नक्की मिळत जाणार आहे. हे विसरायचं नाहीये. कारण वेळ सगळं ठरवते. आपल्यामध्ये जी वेळ आहे हे बघा, एक काळ असा असतो, की व्यक्ती तोच असतो, पण वाईट गोष्टी घडत असल्यामुळे त्या व्यक्तीला नावं ठेवलं जातं आणि तोच व्यक्ती दुसऱ्या काळात जर गेला, तर त्या काळात त्याची चांगली वेळ सुरू झालेली असते. तेव्हा त्या व्यक्तीला इतकं नावाजलं जातं, इतका त्याचा फुलं टाकून सत्कार केला जातो, की त्याच्यामध्ये वेळ ठरवली जाते. तीच वेळ तुमची आता साक्षात्कार करण्याची आहे, आयुष्यात चेंज होण्याची आहे, बदल होण्याचे आहे आणि तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यात बदल करत राहा, जेणेकरून ह्या गोष्टीचा लाभ घ्या. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जेणेकरून इतक्या गोष्टी जर बदलून आपल्यामध्ये जर सकारात्मक गोष्टी जर घडणार असतील, तर आपल्याला थोडा प्रयत्न करून पुढे सरकायला काय हरकत आहे? जर खरंच आपल्यामध्ये चेंज घडत असेल तर. हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भगवद्गीतेचे डेक आहे. या डेकमधून तुम्हाला मी कोणता मेसेज देऊ शकते? तर या डेकमधून एक कसं आहे, मनाची पवित्रता जपणे गरजेचे आहे. मनाची पवित्रता चांगली असेल, तर आपलं आयुष्य खूप चांगलं होईल, सकारात्मक होईल. पवित्रता जपायचा आहे, पवित्र राहायचं आहे, पवित्र दुसऱ्याबद्दल विचार करायचा आहे. आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येऊन द्यायचा नाहीये. एखादा विश्वास आपल्या पार्टनरबद्दल बळकट नसेल, तर तो विश्वास बळकट करायचा आहे. जेणेकरून आपल्या पार्टनरबद्दल, आपल्या मुलांबद्दल, आपले आई-वडील, आपले सासू-सासरे कोणीही असतील आपल्या आयुष्यामध्ये, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार नाही आला पाहिजे. जरी आला तर तो आपल्याला मनाला मान्य झालं पाहिजे, की आपलं चुकलं. आपल्याला असं बोलायला नको पाहिजे असं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहे रेणुका मातेच्या नावाने. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि ती तुम्हाला फॉलो करायची आहे आणि ती लवकरात लवकर बॅकफायर सुद्धा करायची आहे. जर तुमच्या आयुष्यात थर्ड पार्टी रिलेशन म्हणजे एखादी तिसरा पर्सन आपल्या हसबँड वाईफमध्ये येणं हा नाही. अजून काही खूप सारे असतात, की जेणेकरून कामाच्या संदर्भात आपल्या मध्ये-मध्ये असतात किंवा घरामध्ये सुद्धा असतात. कुठेही असू शकतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन ही आहेच आहे. आयुष्याची चंचलता व्यवस्थित नाहीये, बॅलन्स व्यवस्थित नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करता येणं इतकं तुम्ही आता सक्षम नाहीये किंवा ती नेतृत्व जे आता घडायचं आहे, ती घडण्याची वेळ, जे विचार पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. चांगल्या हार्ट चक्र जो आहे तुमचा, हार्ट चक्र जो आहे, मनापासून जे कार्य, जी जिद्द, तुमची चिकाटी, जी सुरू व्हायचं आहे, बॅलन्स एक क्रिएट व्हायचा आहे, तो अजून सुरुवात नाहीये तुमच्यामध्ये. आणि ती जेव्हा होईल, तेव्हा हा उद्धार होईल सगळा तुमचा. असं तुमच्या देवीचं, ज्या देवीला तुम्ही मानताय, त्या देवीचं चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्या गोष्टीचा फॉलो करायचा असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कुणाला ह्या चॅनेलची सॉरी या एनर्जीची किंवा ह्या राशीची गरज कोणाला वाटली तर त्यांना सुद्धा ही व्हिडिओ किंवा ही एनर्जी शेअर करा. त्यांच्याही आयुष्यात सकारात्मक गोष्टी बदलत जाऊ देत. त्यांच्याही आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत जाऊ देत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी